नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे आपला सध्याचा बोर्डचा रिझल्ट लागलाय या बोर्डच्या रिझल्ट बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर बोर्डचा रिझल्ट लागल्यापासून ज्या विद्यार्थ्यांनी याच वर्षी 12वी बोर्ड एक्झाम दिली आहे अशा विद्यार्थ्यांना बरेच असे या ठिकाणी क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन हा आहे की माझी मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र राहण्यासाठी ग्रुपिंग सक्सेसफुली झाली आहे किंवा नाहीये, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा हा प्रश्न आहे, जर माझी ग्रुपिंग होत नसेल तर मी या ठिकाणी ड्रॉप घेऊ का? ठीक आहे. आणि तिसरा असा प्रश्न आहे की मला ग्रुपिंग ऍक्च्युली आहे काय आणि कसे सब्जेक्ट या ठिकाणी कन्सिडर करायचे याबद्दल मला जास्त माहिती नसल्यानं सध्या मी कन्फ्युज आहे की माझी ऍक्च्युअल ग्रुपिंग होत आहे किंवा नाहीये. तर अशा एकंदरीत जे विद्यार्थी पालकांना जेही प्रश्न पडले त्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्वाची सूचना आहे, जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती सध्या नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, आपल्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेपासून जोपर्यंत विद्यार्थ्यांचे किंवा या पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसच्या डेट संपत नाहीत तोपर्यंत सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती नेहमी पोस्ट करतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट जी काही डे बाय डे अपडेट्स असतात ते प्रत्येक वेळेस युट्यूबवर येऊन आम्ही देऊ शकत नाही, त्याबद्दल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते आपण ग्रुपलाही जॉईन करू शकता. महत्वाची गोष्ट आज रिझल्ट लागल्यापासून विद्यार्थी पालकांचे कंटिन्यू फोन होते की पेड काउन्सिलिंग बद्दल जरी आपल्याला माहिती हवी असेल, जे स्क्रीनवरती नंबर दिसत याच्यावरती कॉल करा आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. लक्षात घ्या, मेडिकल ग्रुपिंग क्रायटेरिया. ऍक्च्युली आपण या बेसिक गोष्टीपासून या ठिकाणी पुढे पोहूया. एक्झॅक्टली ग्रुपिंग म्हणजे काय, मेडिकल साठी ग्रुपिंग साठी कुठले सब्जेक्ट आहेत? तर मेडिकल ग्रुपिंग मध्ये आपण जर पाहिला असता फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टचा जो ग्रुप बनतो, या 3 सब्जेक्टच्या ग्रुप नंतर आपण या ठिकाणी ग्रुपिंग साठी पात्र राहत असतो. म्हणजे म्हणायचं तात्पर्य, या 3 सब्जेक्ट आपल्याला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी असणं अनिवार्यच आहे. जर हे 3 सब्जेक्ट असतील तरच आपण या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतो, अन्यथा आपल्याला या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेता येत नाही. ग्रुपिंग हा क्रायटेरिया पुढे मी सांगणार आहे, पण मेनली हे 3 सब्जेक्ट असायलाच पाहिजे तर आपल्याला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता येतं. म्हणजे जरी आपला एम्स असेल, जिपमार असेल, एफएमसी असेल, स्टेट गव्हर्नमेंट असतील, सेमी गव्हर्नमेंट असतील अथवा डीम युनिव्हर्सिटीज असतील, तर या ठिकाणी हे सब्जेक्ट असणं गरजेचंच आहे. या सब्जेक्टचा ग्रुप सुद्धा क्लिअर असणं या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप जास्त महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी वन बाय वन प्रत्येक या ठिकाणी क्लिअर करेन तुमचे काही पॉइंट. तर विद्यार्थ्यांना ग्रुपिंग क्रायटेरिया सांगायचं असताना तुम्हाला मी पहिल्यांदा एमबीबीएस साठी किंवा हे जे तुम्हाला स्क्रीनवरती कोर्स दिसतात यासाठी काय ग्रुपिंग क्रायटेरिया असणार आहे आणि त्यातल्या त्यात ओपन कॅटेगरीसाठी काय असणार आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. आता 12वी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जे आपले सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एकंदरीत ते 100 मार्काचे आहेत आणि 100 मार्काचा या ठिकाणी विचार केला असता तर आपल्याला टोटल आपले 300 मार्क होतात फॉर फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. तर या 300 मार्कापैकी जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी प्रवर्गात आहेत, लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 300 पैकी 150 मार्क असतील तर ते विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत. जर आपल्याला 150 पेक्षा 149 मार्क आहेत तर आपण पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र नसणार आहे. नाही आपण मॅनेजमेंट थ्रू जरी ऍडमिशन घेत असेल तरी आपण या ठिकाणी पात्र नाहीये. जरी आपल्याला अदर स्टेट मध्ये घ्यायचं असेल, अब्रॉड मध्ये घ्यायचं असेल तरी या ठिकाणी पात्र नाहीये. या सर्व काउन्सिलिंग प्रोसेस आपण दरवर्षी कंडक्ट करतो, त्या अनुषंगाने या तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देत आहे. तर लक्षात घ्या, 300 पैकी 150 हे मिनिमम पाहिजेत, 50 म्हणजे 50% मार्क्स पाहिजेत. जर यापेक्षा जास्त आहेत, 180 आहेत, 190 आहेत तर आपल्याला एक चांगलीच गोष्ट आहे आपल्याला मार्कशीट साठी. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे की जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात आहेत, लक्षात घ्या, जे विद्यार्थी रिझर्वेशन अंतर्गत कॅटेगरी प्रवर्गात आहेत या विद्यार्थ्यांसाठी 300 मार्कापैकी 120 मार्क आपल्याला लागतात. ठीक आहे. 300 मार्कापेक्षा 120 मार्क आपल्याला लागतात. यामध्ये ओबीसी आहे, NT1 आहे, NT2 आहे, NT3 आहे, VJDT आहे, SEBC आहे. या सर्व कॅटेगरी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना 300 पैकी मिनिमम 120 मार्क म्हणजे 40% जरी असतील आपल्याला तरी आपण या प्रवेश प्रक्रियेसाठी
पात्र असणार आहात. आता प्रश्न या ठिकाणी अजून एक या ठिकाणी विद्यार्थी पालकांमध्ये मी पाहिला की बेसिकली विद्यार्थी पालकांना हे मार्क्स आहेत आणि या मार्क्स नंतर ज्या विद्यार्थ्यांची काही चर्चा होते त्या चर्चेमध्ये काही गोष्टी अशा पाहण्यास आल्या, बरेच असे विद्यार्थी या ठिकाणी दिसून आले की ते बोलत आहेत की जर मला या ठिकाणी फक्त 55% मार्क आहेत, लक्षात घ्या, जर मला या ठिकाणी ओनली 55% मार्क आहेत तर मी या मार्कशीटचा फायदा कसा या ठिकाणी घेऊ शकतो किंवा या मार्कशीटचं मला बेनिफिट काय असू शकतं का. तर अशा आपण विचार करू की एखाद्या विद्यार्थ्याला 56% आहे आणि याची ग्रुपिंग होत आहे 152, म्हणजे जस्ट कटावरती याची विद्यार्थ्याची ग्रुपिंग होत आहे. आणि एखादा विद्यार्थी असा आहे की ज्या विद्यार्थ्याला 85% आहे, ग्रुपिंग 240 पर्यंत होत आहे, तर मग या विद्यार्थ्याला या बोर्डचा मार्क कुठे आपल्याला फायदा होऊ शकतो. तर लक्षात घ्या, आपण ज्याही वेळेस एमबीबीएस किंवा मेडिकल काउन्सिलिंग मध्ये विचार करतो कुठल्याही प्रवेश प्रक्रियेचा, तर आपल्या बोर्डच्या मार्कची व्हॅल्यू हे फक्त आणि फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी किंवा इलिजिबिलिटी पुरतीच मर्यादित आहे. त्याच्या पुढे या मार्कला काही किंमत नाही किंवा काही व्हॅल्यू नाहीये. जर आपण मेडिकल मध्ये ऍडमिशन जर अदर कोर्सेस मध्ये घेत असाल तर बाय मेरिट साठी गोष्टी उपलब्ध किंवा या ठिकाणी होईल फायदा या गोष्टीचा. मग याचा आपल्याला फायदा कुठल्या मार्कचा असणार आहे, तर यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 152 आहेत, एखाद्याची 240 ग्रुपिंग आहे, पण या विद्यार्थ्याची 240 मार्काच्या जर आपण पाहिले नीट मध्ये मार्क्स आहेत 450, या वर्षीच्या स्कोर अनुसार सांगतोय, पण 152 मार्काच्या विद्यार्थ्याचा आपण विचार केला या विद्यार्थ्याला 580 मार्क. तर लक्षात घ्या, तर 12वी बोर्ड एक्झामचं काम आपलं इथंच या ठिकाणी संपलं आहे. जे बाकीचे तुम्हाला ऍडमिशन मध्ये जसे की तुमचं एम्स असेल किंवा एमबीबीएस गव्हर्नमेंट असेल सेमी, या सर्व प्रोसेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त नीट मार्कचाच विचार केला जाणार आहे. अदर दॅन मार्कचा या ठिकाणी काही विचार केला जात नाही. त्यामुळे लक्षात घ्या, मार्क्स खूप कमी आहेत बोर्डला, पण आपली ग्रुपिंग झाली आहे, काही अडचण नाही. मार्क्स खूप जास्त आहेत पण नीट मध्ये खूपच लो मार्क्स आहेत, तर या मार्काचा सध्या काही कामच नाही. खूप क्लिअर आहे, खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला या गोष्टी समजावून सांगितल्यात. यदा कदाचित याच्या व्यतिरिक्त जरी काही गोष्टीचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर आपले सॉल्व्ह होत नसतील तर आपला जोही 12वी बोर्डचा मार्कशीट आहे तो व्हॉट्सअपला आम्हाला शेअर करा, त्यावरती आम्ही चेक करून आपल्या ग्रुपिंग बद्दल आपल्याला एक्झॅक्टली माहिती देऊया. पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, मेडिकल कोर्सेसचा आपण या ठिकाणी ज्यावेळेस विचार करतो त्या मेडिकल कोर्सेस मध्येच आपल्याला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस व्यतिरिक्त अजूनही काही कोर्सेस आहेत की त्या कोर्सेसला ग्रुपिंग क्रायटेरियाची आवश्यकता नाहीये. त्यामध्ये तुमचं बीपीटीएच आहे, बीओटीएच हे कोर्सेस आहेत की ज्याला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सब्जेक्ट असावा, अदर दॅन काही आर्ट नाहीये. दुसरा बीएसएलपी, याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि ऑल्सो टेकन आहेत तुमचं मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जरी असेल तरी चालेल. नेक्स्ट आहे तुमचं बीपीओ, याच्यासाठी तुम्हाला पीसीबी, पीसीएम दोन्ही सब्जेक्ट असेल तरी काही अडचण असणार नाहीये. तर माझ्या मते जो ग्रुपिंगचं जे तुमचं कन्फ्युजन होतं ते मी या ठिकाणी क्लिअर केलंय. यदा कदाचित काही डाऊट्स असेल तर कमेंट्स मध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपला आपल्या